कल्याण ग्रामीण 144 सीट के निर्दलीय उम्मीदवार नरसिंह दत्तू गायसमुद्री की प्रचार रैली को कल्याण पूर्व परिसर की जनता का भरपूर प्रतिसाद मिला है। रविवार की दोपहर डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्ष के मुख्यालय से ढोल ताशे बाजे गाजे के साथ गायसमुद्री साहब के सैकड़ों समर्थकों के साथ चुनाव प्रचार रैली निकाली गई। कल्याण ग्रामीण 144 मतदार संघ में विकास कार्यों के मुद्दे को लेकर पार्टी के सर्वेसर्वा खुद नरसिंह दत्तू गायसमुद्री साहब ने अपना उम्मीदवारी अर्ज दाखिल किया है और सिलफाटा के भोलेनाथ नगर से लेकर कल्याण 90 फीट रोड कचौरे गांव तक लोगों को हर मुद्दे पर विकासात्मक सोच रखकर चुनावी मैदान में उतरे हैं। इस रैली ने चुनाव आयोग की समय सीमा के अंदर अपना अपक्ष उम्मीदवार की सिलाई मशीन चुनाव को चिन्ह को लेकर जनता में प्रचार किया। यहाँ के स्थानीय उम्मीदवारों को लोगों ने भरपूर समर्थन दिया है। इस रैली में अन्य कार्यकर्ता पदाधिकारियों के अलावा राष्ट्रीय उपाध्यक्ष यूसुफ भाई शेख, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शांताराम ब्यूसने, ठाणे जिला उपाध्यक्ष इस्लाम इकबाल खान उर्फ अरबाज भाई, आतिक खान, नवाज शेख, अल्ताफ भाई, नितिन जादव, किशोर सोनोने, रियान शेख, राजू सिंह, लहू जादव, दीपक निकालजे, शंकर सावंत, लिंबाजी कनकुटे, रतिलाल झाल्टे, युवराज नागमल, तबारक खान, इसराइल भाई खान, सचिन रोकड़े, आदित्य कनौजिया, पिंटू माने, रिजवान खान, करीम खान, राजू शाह, राजू सागर, श्रीमती साफिया राइन, फरीदा शेख, तबस्सुम राइन, बरकत अली अंसारी तथा अल्ताफ खान इत्यादि स्त्री पुरुष, बच्चे, बूढ़े, नागरिक बड़ी संख्या में रैली में सहभागी रहे। रैली ने गांधीनगर देशमुख होम, टाटा पावर सर्कल, पिसोली अडोली ढोकली, गणेश घाट से होते हुए काका ढाबा, नमस्कार ढाबा, चेतना स्कूल, चक्की नाका, नेत्योली, सूचक नाका, मेट्रो मॉल, आनंद नगर के बुद्ध विहार में भेंट देकर अपक्ष उम्मीदवार नरसिंह दत्तू गायसमुद्री साहब ने भगवान गौतम बुद्ध की मूर्ति के दर्शन लिए, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की मूर्ति पर पुष्पांजलि अर्पित की और भंती जी का आशीर्वाद लिया। इसके बाद रैली पत्रीपुल डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर चौक से होते हुए श्री राम चौक, हनुमान नगर, मोहन हाइट्स, कचौरे से होते हुए न्यू गोजवाड़ी के KDMC जय भारत नगर में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के स्मारक पर पुष्पांजलि अर्पित करके रैली का समारोह किया गया। सिलाई मशीन सांगा त्यांना। सिलाई मशीन आहे, सिलाई मशीन। आयुरारोग्य संपत्ति सर्ग संपत्ति मिवच्छातोपि निब्बान संपत्ति इमिनाति समिजतुरुति साधु। सभी लोग बोले साधु। विधानसभेमधून उभा आहे मी। 144 वार्ड क्रमांकमधून आम्ही ह्या ठिकाणी आज रॅली काढली होती
आणि ही रॅली आपली देशमुख कॉम्प्लेक्समधून, तशीच पिसोलीमधून, तशीच आरोलीमधून, तशीच नेताजीनगरवरनं चेतना हायस्कूलवरनं टाटा पॉवर हाऊसनं आंबेडकर नगरवरून नितोलीवरनं तसंच पत्रीवरनं पुलवरनं, तशीच मोहन सिटीवरनं, तसेच गोविंदवाडी. आणि ह्या ठिकाणी आता गोविंदवाडीला आम्ही, नवीन गोविंदवाडी आहे या ठिकाणी आम्ही आलो. ही वस्ती आहे ती मी बसवलेली वस्ती आहे. आणि ह्या वस्तीमध्ये जवळजवळ राहणारे लोक, मतदार जवळजवळ ह्या ठिकाणी 5,000 ते 5,500 लोक आहेत. काही लोकांच्या मतामध्ये नावं नसतील, परंतु ह्या ठिकाणी 5,500 ते 5,000 लोक वस्ती ह्या ठिकाणी राहती येत आहे. आणि अशा प्रकारे ह्या ठिकाणच्या वस्तीचा बसवताना मला बराचसा संघर्ष या ठिकाणी करावा लागला. आणि त्याला संघर्षाला तोंड देऊन देखील मी झोपडपट्टी पूर्णपणे या ठिकाणी बसून आज त्यांना लाईट आहे, पाणी आहे, रस्ते आहे, गटारी आहेत, सर्व सुविधा या ठिकाणी आहेत. काही सुविधा गटरीच्या नाहीत, बरोबर कच्च्या स्वरूपाच्या आहेत, परंतु पुढील येणाऱ्या काळामध्ये आपण हे सर्व ह्या ठिकाणच्या सुविधा करून घेणार आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील आपण आपल्या नावाच्या असंघटित कामगार सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी बसवलेला आहे. आणि ती आपली पाठी पण या ठिकाणी लावलेली आहे. अशा प्रकारचं ह्या ठिकाणचं काम आहे माझं. आपण खालच्या साईडला आपण गेलो होतो, आता ती देखील झोपडपट्टी आपण पुनर्वसनमध्ये आपण बसवलेली आहे. तशाच प्रकारे बऱ्याचशा झोपडपट्ट्या मी ठाणे जिल्ह्यामध्ये, तसंच मुंबऱ्यामध्ये देखील जुबली पार्क व आंबेडकर पाडा या ठिकाणी बसवले. उत्तर शिव, भंडारली, डायगर, गोटेघर अशा ठिकाणी देखील मी लोकांना बसवलेलं आहे. आणि लोकांचा प्रतिसाद मिळणं, मी लोकांसाठी काम करतो, लोकांसाठी धावतो, लोकांसाठी वेळ देतो. मी रात्रंदिवस मी एक करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं मी पूर्णपणे काम करतो. आणि समस्या बघितलं तर बऱ्याचशा समस्या आहेत. जी आमदार, खासदार, जी नगरसेवक या ठिकाणी निवडून आले त्या लोकांनी कुठलंही विकास कामे केलेले नाहीत. आपला निधी फक्त पास करून घ्यायचा निधी आणि आपल्या पोटात घशात वडून घ्यायचा, अशा पद्धतीची जी परिस्थिती या ठिकाणची झाली. आज आपण बघत आहे मताचं राजकारण कशा पद्धतीनं होत आहे. मताचं राजकारण असं होतं आहे की ज्याच्याकडं पैसा आहे, ज्याच्याकडं सर्व काही आहे, तोच म्हणजे या ठिकाणी निवडून येतो, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. परंतु माझं म्हणणं एक लोकाला आहे, गोरगरीब जनतेला आहे की ज्या एक सामान्य माणसाला जर तुम्ही निवडून दिलं तर तुम्ही अवरात्र तुम्ही त्याच्या घरी जाऊन दरवाजा वाजवून त्याला उठवून जी बी समस्या आहे ती तुम्ही सांगू शकता. परंतु आता बघितलं की ह्या ठिकाणी मोठे मोठे आमदार आहेत, खासदार आहेत, ते आपल्या वाढचे देखील नाहीत, त्या एरिया सोडून आपल्या बऱ्याचशा ठिकाणी राहतात. माझं म्हणणं एकच आहे लोकांना की 5 वर्षामध्ये त्यांनी काय काम केलं ही तुमच्याकडे यादी असली पाहिजे, तुमच्याकडे लिस्ट असली पाहिजे की त्यांनी 5 वर्षात काय काम केलं. हे आपण करत नाही किंवा आपण त्यांना काय विचारत नाही. कुठं निधी किती आला, कुठं निधी किती वापरला आणि कशा पद्धतीचं काम झालं. समजा एखादा रोडचं काम करायचं असलं तर त्याला एक सूचना फलक लावावा लागतो. आणि तो जो निधी आहे, कुठल्या खात्याचा निधी आहे, कुणी निधी दिला आहे, किती निधी दिला आहे आणि तुला किती काम करायचं, अशा पद्धतीचं आजच्या परिस्थितीला बघितलं तर बोर्ड तर लागतच नाही. निधी समजा 5 करोड आला की 1 करोडचं काम होत नाही आणि 4 करोड निधी खाल्ल्या जातो. अशा पद्धतीची जी परिस्थिती महाराष्ट्रामधली नाही, भारतामधली आहे, ही कुठंतरी बदली झाली पाहिजे. सामान्य माणसाला तुम्ही अगर निवडून दिलं तर सामान्य माणूस तुमच्यासाठी अहोरात्र जीवन तुमच्या ज्या समस्या असतील ती सोडवल्यास. शिक्षणाची परिस्थिती बघितली तर काय आहे आजची. माझ्याकडे 5 ॲडमिशन आले होते डिग्री कॉलेजचे, मेडिकल डिग्री कॉलेजचे. मी महाराष्ट्रातले नाही तर भारतामधले सर्व जी कॉलेज आहेत त्यामध्ये बघितलं की डोनेशन किती आहे. आज जर आपण डोनेशन बघितलं तर 80 लाख, 85 लाख, 1 करोड, 1.25 करोड म्हणजे फक्त डोनेशन जी आहे ती कॉलेजवाले आहेत ती घेतात. मला सांगा आमच्या मुलांना शिकायचं कसं. आणि तिची फी आहे 60 ते 70 लाख रुपये आहे. मला सांगा त्या मुलाला जर 2 करोड जर त्याला लावायचे असले तर त्या 1.5 करोडमध्ये तो कुठलाही व्यवसाय करू शकतो. आणि जी नोकरीला त्याला 50-60 लाख रुपये भेटत असतील तर त्याच्यापेक्षा देखील डबल कमवू शकतो. म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये, भारतामधली आहे. आणि आपल्या ह्या ठिकाणी बघितलं तर आम्ही कुणी त्याच्यावर आवाज उचलाय गेलं, अरे त्याला काय कळतो, ह्याला काय कळतो. अरे तुला जर कळत असतं तर हे मेडिकल कॉलेज कल्याणसारख्या ठिकाणी, तालुक्यासारख्या ठिकाणी आतापर्यंत झाले, किती खासदार झाले, किती आमदार झाले, एक तरी डिग्री कॉलेज केलंय का.
मग हे कोणी विचारलं पाहिजे, जनतेनं विचारलं पाहिजे. परंतु आजची जनता जी आहे ती आमची भोळी बाबडी आहे आणि ती सांगते कुठं ह्यांच्या नादाला लागलं तर आम्हाला संध्याकाळी येऊन मारतील. अशा पद्धतीची परिस्थिती आहे, अशा पद्धतीचं भीतीचं वातावरण आहे. आणि ह्यामुळं आपण प्रश्न कुणाला विचारत नाही. रस्त्याची सुविधा तशीच आहे, गटरीची समस्या तशीच आहे. शहरी विकास म्हणजे लोकांना घरं देण्यासाठी. शहरी विकास केला तर घरं मिळतात, परंतु सिटीमध्ये तर घरच कुणाला मिळत नाही. पुनर्वसन योजनेमध्ये घरं मिळत नाही. आज आमचे ही